मित्रांनो, आज आलो आहोत आपण आरो प्लांट या बिझनेस विषयी माहिती घेण्यासाठी। चला तर मित्रांनो, आरो प्लांट बिझनेस विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। और 450 करोड़ सालों से ये पानी फ्री बह रहा है। फिर एक दिन एक डेढ़ श्याना आता है, वो इस फ्री पानी को प्लास्टिक की बोतल में भरता है और 20-20 रुपये में बेचता है और दुनिया के कुछ चूतिए उसे खरीदते हैं। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, आपण या बिझनेस विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया। सुरुवातीला या बिझनेसला जागा किती लागते तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा आरो प्लांट बिझनेस, त्याची जी जागा आहे ती 1 ते 1,500 स्क्वेअर फूट जागा या बिझनेसला लागते। कारण याच्यामध्ये ज्या मोठमोठ्या टाक्या असतात पाण्याच्या, त्या पाण्याच्या टाक्या, मशिनरी आणि तुम्हाला इतर जार, मिल्टन वगैरे ठेवण्यासाठी जी जागा लागते ती जागा। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला प्लांट आहे। त्याची जी जागा आहे ती मोठी आहे, 2 ते 2,500 स्क्वेअर फूटमध्ये आपला हा प्लांट आहे। परंतु तुम्ही तुमच्या जागेच्या हिशोबाने तुम्ही प्लांटचा सेटअप करू शकता। छोट्या अगदी 1,000 स्क्वेअर फूटमध्ये सुद्धा हा प्लांट व्यवस्थितरित्या बसू शकतो। तेव्हा मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी, लाईट। याला लाईट जी आहे ती प्लांटवर निर्भर करते की प्लांट तुमचा किती क्षमतेचा आहे। तुमचा जर प्लांट मोठा असेल, 2,000 लिटरच्या पेक्षा मोठा जर प्लांट असेल तर त्याला तुम्हाला 3 फेज लाईट आवश्यकता आहे। 3 फेज लाईट याच्यासाठी गरज आहे कारण याच्यामध्ये जी चिलर मशीन आहे, चला तुम्हाला चिलर मशीन दाखवतो। ही जी चिलर मशीन आहे मित्रांनो, ही पाणी थंड करण्याची चिलर मशीन आहे। याला चिलर मशीन म्हणतात, पाणी थंड करण्याची। तर मित्रांनो, या चिलर मशीनसाठी 3 फेज लाईटची आवश्यकता असते। कारण सिंगल फेजवर पण हा चिलर मशीन चालतो, परंतु 3 फेजवर जे 2 टनाच्या पुढचे जे चिलर असतात त्यांना 3 फेज लाईटची आवश्यकता असते। आणि 2 टनाच्या आतील जे चिलर आहेत ते सिंगल फेजवर सुद्धा चालू शकतात। तुमच्या लाईटच्या नियोजनानुसार तुम्ही प्लांटची निवड करावी। कारण तुम्ही प्लांट निवडताना 3 फेज घेतला आणि तुमच्याकडे लाईटची 3 फेज लाईट नसली तर त्यामध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात। त्यामुळे तुमच्या तुमच्या एरियाच्या हिशोबानुसार तुम्ही प्लांटची निवड करावी। तुमच्याकडे किती ऑर्डर आहेत किंवा किती तुमचे बिझनेस तुमचा किती ग्रोथ आहे त्या जागेवर, त्यानुसारही तुम्ही सुरुवातीला प्लांटची निवड करू शकता। तुम्हाला 1,000 लावायचं आहे की 2,000 लिटरचं लावायचं आहे। तर मित्रांनो, हा प्लांट वर्षभर चालणारा बिझनेस आहे। याच्यात ऋतुमान असतात की जसं हिवाळ्यात थोडं याची डिमांड कमी होते, लोक थंड पाणी कमी पितात। उन्हाळ्यात खूप जास्त डिमांड असते। उन्हाळ्यात इतकं हे असते की चिलर जे आहे ते दिवसभर चालू ठेवावं लागतं, तेव्हा कुठं पाणी थंड होतं। कारण उन्हाळ्यात टेम्परेचर इतकं वाढलेलं असतं की पाणी लवकर थंडच होत नाही। त्या काळात या पाण्याची खूप जास्त, थंड पाण्याची खूप जास्त रिक्वायरमेंट असते। लोकही पाणी जास्त थंड पाणी ऑर्डर करतात। तर मित्रांनो, लाईटचे झालेलं आहे, आपलं जागेचंही झालेलं आहे। आता महत्त्वाचं आणि मेन गोष्ट आहे, त्याला खर्च किती येणार। तर मित्रांनो, तुमचा 1,000 लिटर क्षमतेचा प्लांट 1 ते 1.5 लाखात क्वालिटीनुसार, कंपनीनुसार तुम्हाला आरो प्लांट भेटेल। दुसरा आहे चिलर मशीन। चिलर मशीन तुमची 60,000पासून सुरू होते। 1 टन, 2 टन, 3 टन अशा त्याच्या प्राईस वाढत जातात त्याच्यावर पण। आणि या टाक्या वगैरे, ही जी टाकी आहे तुम्हाला 8 ते 10,000 ही पाण्याची टाकी भेटते तुम्हाला 2,000 लिटरची। तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाण्याच्या टाकीची निवड करू शकता। स्टोरेजसाठी लाईट नसले तर त्यामुळे मोठ्या टाक्यात स्टोरेज केलेलं कधी परवडतं। आणि तुमच्याकडे एक गाडी ही असायला हवी। तुम्ही हॉटेल वगैरे
इतर दुकानदारांना तुम्ही जर पाणी सप्लाय करत असेल तर तुम्हाला त्यासाठी एक गाडीची लोडिंग गाडीची आवश्यकता तुम्हाला भासू शकते यामध्ये। तर मित्रांनो अशी आपण बरीच काही माहिती या व्हिडिओमध्ये बेसिक माहिती दिलेली आहे। प्लांटविषयी सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण देऊ। तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या बिझनेसविषयी अजून काय माहिती हवी कमेंट करून नक्की कळवा। तर आजच्यासाठी थांबूया, धन्यवाद।